जय जय रामकृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। कत्तल तिथं होत होती, हजारो बकऱ्यांचा सडा होत होता सज्जनाव तिथं। त्या सगळ्या लोकांनी ग्रामस्थ लोकांनी पंच कमिटीने निर्णय घेतला आणि ठरवलं आजपासून या देवीच्या समोर, देवी म्हणजे कोण, कोण आहे देवी म्हणजे सांगा बरं। देवी म्हणजे भगवती, भगवती म्हणजे अंबाबाई, अंबाबाई म्हणजे तुळजाभवानी, तुळजाभवानी म्हणजे पार्वती माता। आणि पार्वती माता कोण आहे हो? तिलाच देवी म्हणतात, तिलाच जगदंबा म्हणतात। आणि पार्वती आणि शंकर दोन्ही वेगळे वेगळे का सांगा बरं। शंकर आणि पार्वती वेगळे नाही, दोन्ही एकच आहेत। नाण्याला जशा दोन बाजू असतात ना, इकडची आणि इकडची, त्या जरी दोन बाजू दिसत असल्या ना, तर नाणं एकच आहे। म्हणून तर शंकराला अर्ध नारी नटेश्वर म्हणतात महादेवाला। अर्धी पार्वती माता अर्धे शंकर आहे, वेगळे नाहीत। लाट आणि पाणी दिसायला जरी वेगळं दिसत असलं तर लाट ज्या वेळेला विरून जाते तेव्हा तिचं पाणीच होतं। तशी ती जगदंबा आहे, लक्षात घ्या। त्या जगदंबेच्या समोर सुद्धा माऊस तिच्या समोर टाकणं चुकीचं काम आहे। मला सांगा, एखाद्या महादेवाचं मंदिर आहे, इथे नंदीचा माळ आहे समजा आपला आडगावचा, त्या नंदीच्या माळावरच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जर एखाद्या माणसाने सकाळी सकाळी सोमवारच्या दिवशी त्या महादेवाच्या पिंडीवर जर मांस नेऊन टाकलं, काय होईल हो? आडगाववरून कोण आले? पिटी आडगाववरून तुम्ही आले, दररोज येतात ते दोघं पती पत्नी रोज येतात। माझं इथं बसल्या बसल्या लक्ष असते कोणत्या बाजूने कोणत्या दिशेने कोण आलंय काय झालंय। इथं मी चौकीदार आहे, चौकीदाराला माहित असतं कोणती गाडी कोणत्या दिशेने आली, कुणी सिग्नल तोडलाय, कुणी काय केलंय। ही चौकी, याला चौकी म्हणतात हिंदीमध्ये। माझ्या समोरचं जे व्यासपीठ आहे ना, याला चौकी म्हणतात। ऐका, जर समजा महादेवाच्या शिवलिंगावर एखाद्यानं निधर्मी माणसाने मांस नेऊन टाकलं तर काय होईल सांगू? माजलगाव तालुका दुसऱ्या दिवशी बंद पडेल। रस्त्या रस्त्यामध्ये आंदोलन होतील, कार गाड्या जाळल्या जातील। हिंदू धर्माची विटंबना केली म्हणून लाखो लोक रस्त्यावर उतरतील। महादेवाला आमच्या बाटवून टाकलं, आमच्या महादेवाच्या पिंडीवर मांस टाकलं कुणीतरी म्हणून लोक रस्त्यावर उतरतील। आता मला याचं उत्तर द्या, महादेवाच्या पिंडीवर जर एखाद्यानं मांस टाकलं तर तुमचा महादेव वाटतो ना, बाटला महादेव। आणि पार्वती माता म्हणजे भवानी। मी हाच प्रश्न तुम्हाला नाही विचारित, तुळजापूरमध्ये सुद्धा कथा केली तेव्हा विचारला होता त्या लोकांना। मी त्यांना विचारलं, पार्वती माता आहे तुळजा भवानी म्हणजे, आणि ती पार्वती माता तू काही काल परवा दिवशी आपण चरित्र ऐकलं ना, जी पार्वती रामाची परीक्षा घ्यायला आली होती, ऐकलं ना परवा दिवशी तुम्ही, रामाची परीक्षा घ्यायला आली होती आणि ती फिरत फिरत आली। रामानं विचारलं, तू का आई? हे आई तू का आई? तू जाई तुळजाई, असं झालं त्याचा अर्थ। तुळजाई आणि तुळजाईचा तुळजा भवानी, त्या पार्वतीलाच महाच रामजीनं म्हणलंय तुळजाई, तू जाई तुळजाई। आणि ती पार्वती माता लोकांना म्हणलं का रे, हिला पार्वती माता म्हणता, शंकराची अर्धांगिनी म्हणता। आणि खुशाल या पार्वती मातेच्या समोर तुम्ही बकऱ्याचे मुंडके आणून टाकीता। नवरात्राच्या काळामध्ये बघा तुम्ही व्हिडिओ येतात, जिवंत बकरा असतो, जिवंत बकरा, मेलेला नाही। जो भोप्या असतो, भोप्या देवीचा पुजारी भोप्या म्हणतात त्याला। त्या पुजाऱ्याला 4 लोक खांद्यावर बसून आणतात, त्याच्या हातात भली मोठी तलवार असते आणि 4 जणांनी तिथे जी यज्ञशाळा आहे, देवीच्या समोर यज्ञ आहे,
त्या यज्ञाच्या समोर त्या बकऱ्याच्या समोरून दोघ जण धरतात पायाला आणि पाठीमागून दोघ जण आणि त्या बकऱ्याला असं उलट टांगतात उलट आणि खांद्यावर बसून आलेला तो भोप्या हातात नंगी तलवार घेऊन येतो आणि त्या टांगलेल्या बकऱ्याच्या पोटामध्ये तो तलवार मारतो. लाकडावर कुऱ्हाडीचा घाव घालावा तसं त्या बकऱ्याच्या पोटामध्ये ती नंगी तलवार मारतो. सज्जन, पहिल्या ठोक्यात जर नाही तुटली तर त्या बकऱ्याच्या पोटाला कापून पुढचं शरीर पुढं आणि मागचं शरीर माग आणि जिवंत बकरा आहे तसंच त्या यज्ञामध्ये तो 2 तुकडे करून त्या बकऱ्याचे त्या यज्ञात टाकल्या जातात. माय बाप हो, मला सांगा काय वाटत असेल त्या मुख्य प्राण्याच्या जीवाला. जिवंत बकऱ्याला ज्या वेळेला यज्ञात टाकल्या जातं त्यावेळेला त्या देवीला काय आनंद होत असेल का हो? त्या लोकांना विचारलं तुम्ही असं का करता, तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य का देत नाहीत? त्यावेळेला त्या लोकांनी उत्तर दिलं. लोक म्हणले महाराज आम्ही देवीला नैवेद्य नाही दाखवत, देवीच्या पायाखाली जो दैत्य आहे त्या दैत्याला नैवेद्य दाखवतो. तेव्हा मी त्यांना विचारलं का रे बाबा हो, तुम्ही म्हणता आम्ही दैत्याला नैवेद्य खाऊ घालतो, तो दैत्य देवीने त्याला मांडीवर घेतलंय का? तुम्ही पाहिला का फोटो? देवीचा फोटो पाहिला का? फोटो प्रत्यक्षात मूर्ती पाहिली का नाही मला माहिती नाही, पण फोटोवर तुम्ही पाहिलं असेल ती देवी वाघावर बसलेली आहे. त्या देवीच्या हातात त्रिशूळ आहे. तो त्रिशूळ त्या देवीने खाली पायाच्या खाली टाचाच्या खाली तो दैत्य तिने दाबलेला आहे आणि त्याच्या छाताडात तिने त्रिशूळ मारलेला आहे. कशासाठी? त्या दैत्याला तिला संपून टाकायचं आहे, मारून टाकायचं आहे दैत्य. त्या दैत्याच्या छाताडात देवीने जो त्रिशूळ मारलाय सज्जन हो, त्या दैत्याला गुदगुले व्हावेत म्हणून नाही, त्याला मारून टाकायचं आहे तिला. पण ऐका, त्या दैत्याला देवी मारायला निघाली आणि हे पुजारी लोक त्या दैत्याला म्हणून मांसाच्या नैवेद्य खाऊ घालतात. मी त्यांना विचारलं तुम्ही देवीच्या पार्टीचे का दैत्याच्या पार्टीचे? दैत्याला देवी मारायला लागली, तुम्ही देवीच्या विरोधात जाऊन दैत्याला जर खाऊ घालत असाल तर तुम्ही देवीच्या पार्टीचे नक्कीच नाही, तुम्ही दैत्याच्या पार्टीचे. कित्येक लोक आहेत देवाचं नाव करतात, देवीचं नाव करतात आणि तिथं जाऊन बकरे कापणार, तिथं जाऊन कोंबडे कापणार. अरे कापायचे तर देवाला का बदनाम करता तुम्ही? तुम्हाला कापायचे तर तुमच्या दारात कापा ना आणि तिथंच कापून खा, नाव थोडं ठेवणार आहे तुम्हाला कुणी. देवाला कशाला घसटता? कोणताच देव मांस खायला मागत नाही, लक्षात घ्या. कोणताच देव मांस खायला मागत नाही. जो मांस मागतो ना तो देव नाही, हे जबाबदारीने मी सांगू शकतो. त्याला देव म्हणण्याची काही गरज नाही. असा तडफडणाऱ्या मुक्या प्राण्याचा अंत घेणारा देव नसतो. दीन दुबळ्या थकलेल्या भागलेल्या अशा लोकांच्या मुखात अन्न घालणारा माझा देव आहे. निरपराध प्राण्यांची हत्या करून आपलं पोट भरणारा देव नाही होऊ शकत. म्हणून माझी विनंती तुम्हाला, या चुकीच्या परंपरा, या चुकीच्या प्रथा बंद झाल्या पाहिजे सज्जन. गरज नाही अशा परंपरेची, काही फरक पडत नाही. मी म्हणतो जर अशा परंपरा जर बंद केल्या आणि त्याचं जर काही वाटोळ होणार असेल तर देवाला म्हणाल मी माझं काय करायचं ते वाटोळ तू कर. सगळ्यात पुढं माझं नाव सांगून द्या त्याला देवाला तुमच्या. पण त्याचं पहिलं मांस बंद करा. पूर्णाच्या पोळीचा अरे काय 16 प्रकारच्या माझ्या कृष्ण परमात्म्याला जसा गोकुळातल्या लोकांनी भोग दिला, 56 प्रकारचा भोग खाऊ घातला, तसे 56 पदार्थ बनवून देवाला खाऊ घाला प्रेमानं. आनंदानं स्वीकार करेल तो परमात्मा तुमचा.
म्हणून मी एक आज सांगत होतो, मी पाहिलंय स्वतः, माझ्या लहानपणापासून पाहत आलोय. त्या म्हसोबाला दर्शनाला जायचं म्हणलं ना सज्जन हो, आम्ही माळकरी लहानपणापासून 5वी पासून आम्ही माळकरी, आमचा सगळा घराणा. लोकांचं मी सांगत नाही, तुमचं अजिबात नाही, मी माझं सांगतो. ज्या वेळेला कोणत्या सणावाराला म्हसोबाच्या दर्शनाला जायचं असलं की तिथं रस्त्यातच ते बकरे कापायचे, कोंबडे कापायचा कार्यक्रम चालायचा. त्याचं रक्त असं जमिनीवर सांडलेलं वाटात, आणि ते रक्त ओलांडून त्या म्हसोबाला दर्शनाला जावं लागत होतं. तुम्ही पण गेला असाल कित्येक वेळा. पण माणसाला मी विचार करतो की आपण ज्या वेळेला त्याच्या दर्शनाला जातो त्यावेळेला आपल्या मनात ह्या भाव का येत नाही की कोणातरी निरपराध प्राण्याला मारून आपण त्याचं दर्शन घ्यायला लागलो. दुसरे लोक येतात, हा म्हसोबा आम्हाला पावतो म्हणून. दुसरे लोक येतात, दुसऱ्या गावचे लोक येतात, तिथे त्या पार्ट्या करतात. ते पार्टीचं ठिकाण नाही, देवाचं देवळ म्हणजे पार्टीचं ठिकाण नसतं सज्जन. पार्ट्या करण्यासाठी धाबे कमी नाहीत. मंदिरात पार्ट्या करत बसण्यापेक्षा धाब्यावर जाऊन केल्या पाहिजे. मंदिर हे मंदिर कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी मंगलता आहे, ज्या ठिकाणी दिव्यता आहे, आणि ज्या ठिकाणी रम्यता आहे, मंदिर त्याला म्हणतात मंदिर. आणि असं मंदिर नाही दुसरीकडे कुठं करता आलं तर पायतळवाडीकर पुन्हा आणखी एक जागा मी तुम्हाला सांगेन, स्मशानभूमी. माझ्या महादेवाला द्या तिथं थोडीशी जागा. गावातले प्रेत जिथं जाळतो ना तिथं तर कोणाचीच मला वाटतं तिथं हरकत नसायला पाहिजे. गावाची जी स्मशानभूमी, महादेवाचं मंदिर नाही तरी स्मशानातच असतं. लोक त्याला आधार आश्रय देत नाहीत म्हणून शेवटी मसन वाटत तो राहायला तयार होतो. पण मला वाटतं स्मशानभूमीत ठेवण्यापेक्षा रात्री बेरात्री आमच्या या माता भगिनी दर्शनाला जाऊ शकणार नाहीत स्मशानामध्ये, म्हणून ग्रामस्थ मंडळींना 1 वर्षात नाही 10 वर्षात कधी बी होऊ द्या, जेव्हा सगळ्या गावाचा विचार होईल आणि ज्या वेळेला ते मंदिर बनेल ना त्यावेळेला फक्त एक लक्षात ठेवा, आजचं हे शिव महापुराण झालंय आणि या शिव महापुराणाचं फळ काय फळ असेल तर पायतळवाडीचं महादेवाचं मंदिर सज्जन. आणि ऐका, ते महादेवाचं मंदिर ज्या वेळेला उभं राहील त्यावेळेला आज या व्यासपीठावरून तुम्हाला शब्द देतो, 51,000 रुपये वर्गणी सगळ्यात पहिली माझी राहील त्या महादेवाच्या मंदिरासाठी. 51,000. आता पुरुषांनी निर्णय घ्यायचा का महिलांनी घ्यायचा तुम्ही ठरवा. मी फक्त एक संकल्पना काढून दिली, माझा महादेव सज्जन हो भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारे दैवत आहे. हे मी का सांगत होतो? पशुपती व्रत तुम्हाला सांगायचे मला. जुन्या काळामध्ये 16 सोमवार व्रत करायचे ना, आणि पशुपती व्रत जर करायचं असेल तर त्याच्यासाठी गावात महादेवाचं मंदिर पाहिजे, म्हणून मला हे आठवलं. हे सगळं आतापर्यंतचं महाभारत मी याच्यासाठी सांगितलं. ते पशुपती व्रत जर महिलांनी केलं ना सज्जन हो तर 5 सोमवारामध्ये माणसाच्या मनातल्या पूर्ण इच्छा, 5 सोमवार सुद्धा लागत नाहीत, 3-4 सोमवारामध्ये आपली मनातली इच्छा पूर्ण होऊन जाते. इतकं प्रभावी ते व्रत आहे सज्जन हो. कसं करायचं, कधी करायचं, त्याच्यासाठी काळ मार्गशीर्ष महिना किंवा श्रावणाचा महिना अत्यंत उपयुक्त. कारण 5 सोमवार तुम्हाला सापडले पाहिजेत. श्रावणामध्ये 4 सोमवार सापडतात आपल्याला. त्याच्या अगोदर सुरू करा किंवा नंतर सुरू करा, म्हणजे नंतर संपवा, पण त्यातले 4 श्रावणातले सोमवार आपल्याला सापडले पाहिजे. त्याच्यासाठी सोमवारच्या दिवशी सकाळी सकाळी पूजेचं सगळं साहित्य बरोबर घेऊन 108 बेलाची पानं बरोबर घ्यायचे. पूजेचं सगळं साहित्य घ्यायचं, 1 लोटा जल घ्यायचं, ताजं पाणी, विहिरीतून काढलेलं ताजं पाणी, 1 लोटा जल घ्यायचं. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची. 108 बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवरती श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि ते अर्पण करायचे.
त्या दिवशी दिवसभर उपवास करायचा. तिसरा पारच्या वेळेला 5 वाजता पुन्हा एकदा पूजेचं साहित्य बरोबर घ्यायचं. 3 लाडू तयार करायचे, प्रसादाचे 3 लाडू भाग तयार करायचे. शिरा करा किंवा कसा बी गोड प्रसाद बनवा आणि तो प्रसाद तयार करून ताटामध्ये घ्यायचा आणि ते सगळं पूजेचं साहित्य घेऊन बेलाची पानं घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं. 6 दिवे बरोबर घेऊन जायचे. 6 दिवे जाताना संध्याकाळी महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करायचे. भस्म लावायचा पिंडीला. त्यानंतर जे 3 प्रसादाचे भाग नेलेले त्यातला एक भाग महादेवाच्या पिंडीवर तिथे ठेवायचा बाजूला प्रसाद म्हणून. 6 दिव्यापैकी 5 दिवे तिथे पेटवायचे आणि 5 दिवे पेटवलेले 6च्या 6 पेटवायचे, पण 5 दिवे महादेवाला अर्पण करायचे. महादेवाची पिंड असते, अशी गोल पिंड असते आणि पुढचे जे पाय असतात जिथून पाणी निघून जातं त्याला चरण म्हणतात. पिंडीचे चरण. त्या चरणाच्या दोन्ही बाजूला दोन्ही साईडला एक एक दिवा लावायचा. 2 झाले. 2 दिवे. 2 जे हात आहेत, जो मोठा भाग पिंडीचा आहे, डाव्या बाजूला एक, उजव्या बाजूला एक, 2 दिवे लावायचे. 4 झाले. आणि डोक्याच्या बाजूला, पिंडीच्या डोक्याच्या बाजूला एक दिवा लावायचा. 5 दिवे लावायचे. 6वा दिवा ताटात घ्यायचा. राहिलेले प्रसादाचे 2 भाग ताटात घ्यायचे. माघारी यायचं. एक भाग रस्त्यानं येता येता गाईला खाऊ घालायचा आणि राहिलेला जो एक भाग आणि एक दिवा घरात पाय टाकण्याच्या आधी घराचा जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजामध्ये तो आणलेला जो 6वा दिवा आहे तो घराच्या दारात आणून लावायचा. आणि राहिलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद अर्धा भाग आपण खायचा सोमवार सोडताना आणि राहिलेला अर्धा भाग लोकांना राहिलेला भाग छोट्या छोट्या मुलांना अर्धा भाग तो देऊन टाकायचा प्रसादाचा. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही उपवास सोडू शकता. पण त्या दिवशी, सोमवाराच्या दिवशी, जेवढा श्री शिवाय नमस्तुभ्यम या महामंत्राचा जप तुम्हाला करता येईल तेवढा करत राहा. असे 5 दिवस 5 सोमवार जर असं हे व्रत केलं तर माणसाच्या मनातली, भक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण करणारा माझा भोलेनाथ आहे. त्याला भोला का म्हणतात? त्याला कमी दिलं तरी तो जास्त कमी घेतो आणि जास्त देतो, म्हणून त्याला भोळा म्हणतात. असे माझे भोलेनाथ आहेत.